ग्रामसेवक प्रशांत कोळी यांना पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार। कोषाध्यक्ष ग्रामसेवक संघटना सांगली जिल्हा यांना जिल्हा परिषद सांगलीकडून दिला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व तृप्ती दोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, निखिल ओसवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, शशिकांत शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला। या दरम्यान ग्रामसेवक कोळी यांनी मोहिते वडगाव येथे चांगल्या पद्धतीचे कामकाज केल्याबद्दल 2013 हा पुरस्कार जाहीर झाला होता। तसेच त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छांचा त्यांच्यावरती वर्षाव होत आहे। शिरगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुषमा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांकडून त्यांना गौरवण्यात आले। यावेळी ग्रामसेवक कोळी म्हणाले, मला आज या पुरस्काराने प्रेरित केलं आहे। मी इथून पुढच्या काळात गावच्या विकासासाठी अजून खूप चांगल्या प्रकारे योजना राबवून गावचा विकास करेन, असे शिरगाव येथे सत्कार संपन्न होत असताना मनोगतात म्हणाले। यावेळी सरपंच सुषमा शेवाळे म्हणाल्या की गेले 4 वर्षापासून शिरगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक पदी कोळी अण्णासाहेब कार्यरत असून त्यांनी गावच्या विकासासाठी खूप चांगले आराखडे आखून आमचे गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे। त्यामुळे मी सरपंच या नात्याने त्यांना या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन इथून पुढच्या काळात सुद्धा खूप चांगले काम करावे व आमच्या गावचा विकास करून आम्हास मदत करावी अशी आशा व्यक्त करते। यावेळी सर्व सेवा सोसायटीचे संचालक प्रदीप शेवाळे, माजी सरपंच उत्तम अप्पा देशमुख, उपसरपंच सुप्रिया वैभव निकम, सुहास माने, संगीता पाटील, सूरज माने तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। जे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मला जिल्हा परिषद मार्फत मिळाला, त्याबद्दल मी 2 शब्द बोलत आहे। तर मी सुरुवातीला जानेवारी 2008 रोजी ग्रामपंचायत मोहिते वडगाव या ठिकाणी मी माझी नेमणूक झाली ग्रामसेवक म्हणून। त्यावेळेपासून मी मोहिते वडगाव, नंतर पाडळी, नंतर शिरगाव आणि आता शिरगाव आणि आंबक आणि कुंभारगावमध्ये मध्यंतरी कालावधीमध्ये माझी नेमणूक होती। आता शिरगाव आणि आंबक आहे। तर मी मोहिते वडगावमध्ये निर्मल ग्राम, सुरुवातीला निर्मल ग्राम पुरस्कार हा केंद्र शासनाचा होता, त्यामध्ये गाव पास केलं, त्या ठिकाणी गावास बक्षीस मिळाले। नंतर तंटामुक्त गाव म्हणून मोहिते वडगाव पुरस्कार मिळाला। नंतर त्या ठिकाणी मोहिते वडगावलाच पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना हाही पुरस्कार मिळाला। वसंत गाडगे स्वच्छता अभियानमध्ये सुद्धा ते गाव मी पुरस्कार मिळवला। तसेच नंतर पाडळी या ठिकाणी आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळाला। वसंत गाडगे स्वच्छता अभियानचा तालुका स्तरावरती पुरस्कार मिळाला। तसेच नंतर शिरगावमध्ये सुरुवातीला मी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचा जिल्हा परिषद मार्फत स्वर्गीय आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन हा पुरस्कार मिळाला। तसेच शिरगावचे स्मार्ट ग्राम म्हणून हा पुरस्कार मिळाला जिल्हा परिषद मार्फत। तसेच त्यानंतर शिरगावलाच पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना पंचायत सशक्तीकरण ही योजना, या योजनेमार्फत केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला। तसेच शिरगाव ग्रामपंचायत आयुष्य मानांकन हा आयुष्य मानांकन पुरस्कार प्राप्त आहे। तसेच शिरगावमध्ये आम्ही जे उपक्रम राबवले, खिंडारमुक्त अभियान, घनकचरा व्यवस्थापन, गावातील सगळे सांडपाणी एकत्र करून त्यावरती फळबाग लागवड केलेली आहे। तसेच आंबकमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कामकाज चालू आहे। आंबकमध्ये सुद्धा आम्ही परवा एक नवीन योजना राबवली, वॉटर एटीएम वरती आम्ही चिलिंग प्लॅन बसवला, त्यावरती आम्ही ग्रामपंचायत मार्फत जार घेतली व ती जार गावामध्ये भाड्याने, कारण ते 3-4 मंगल कार्यालय आहेत किंवा घरगुती कुठला कार्यक्रम असेल, गाव मोठा असल्यामुळे दररोज तिला 10, 15, 20, 25 असे ऑर्डर येतात व त्या ठिकाणी ते आम्ही करून त्या ग्रामपंचायत उत्पन्न वाढत आहे। इत्यादी माझ्या काळात केलेली कामे आहेत। पुरस्कार संदर्भात जर बोलायचं झालं तर एवढी सगळी काम करत असताना आम्हाला आमच्या जिल्हा परिषद सीओ, डेप्युटी सीओ, ग्रामपंचायत विभाग व आमचे बीडीओ साहेब, विस्तार अधिकारी लोहार साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले। तसेच गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच मी आज एवढा पुरस्कार घेऊ शकलो, कारण त्यांचं सहकार्य असेल तरच कुठली योजना, कुठले अभियान गावामध्ये राबवताना त्यांचं महत्वाचं ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व गावातील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभल्याशिवाय आपल्याला गावामध्ये कामच करता येत नाही व अभियान राबवून त्यावरती पुरस्कार घेता येत नाही। त्यामुळे या सर्वांचं या पुरस्कारामध्ये योगदान आहे व यांच्या आशीर्वादाने मी इथून पुढे अशीच जनसेवा करेन। नमस्ते, धन्यवाद। शिरगावचे लोकनियुक्त सरपंच सुषमा प्रदीप शेवाळे, मी अण्णासाहेबांना आमच्या
ग्राम आदर्श ग्रामसेवक हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल शुभेच्छा देते. आम्हाला प्रत्येक आमच्या अभियानात प्रत्येक योजनेत वगैरे चांगले कार्यरत करतात. असंच पूर्ण पुढे चांगलं काम करतील.